हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण ब्लड प्रेशर बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तसंच ब्लड प्रेशर कसं मेजर करतात आणि नॉर्मली ब्लड प्रेशर किती असतं याची पण आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर प्रथमतः आपण ब्लड प्रेशर म्हणजे काय हे समजून घेऊ. तर आपलं जे हार्ट आहे, तर आपला हार्ट काय करतं, कॉन्स्टंटली पंपिंग करत असतं ब्लडचं, बरोबर. आपल्या ज्या हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. ज्यावेळेस आपल्या हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळेस ब्लड व्हेसल्स मध्ये फ्लो होतं आणि त्यामुळे प्रेशर एक्झर्ट होतं, बरोबर. आणि ते प्रेशर म्हणजे काय आहे, ब्लड प्रेशर आहे. ते आपण काय करतो, मेजर करतो. तर जे ब्लड प्रेशर आपण ज्या इन्स्ट्रुमेंटने मेजर करणार आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे, स्पिग्मोमॅनोमीटर. काय आहे, स्पिग्मोमॅनोमीटर. तर नॉर्मली ज्यावेळेस आपला हार्ट ब्लड पंप करतो म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं हार्टचं, त्यावेळेस जे आपण ब्लड प्रेशर मेजर करतो तर त्या ब्लड प्रेशरला आपण सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो. काय म्हणतो, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. आणि नॉर्मली 120 व्हॅल्यू असते तिची, 120. आणि नंतर ज्यावेळेस आपला हार्ट रिलॅक्स होतो त्यावेळेस जे ब्लड प्रेशर आहे त्याला आपण डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो. काय म्हणतो, डायस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि नॉर्मल पर्सन मध्ये 120/80 रेंज असते ब्लड प्रेशरची. किती, 120/80. आणि त्या 120/80चं जे युनिट आहे त्याला आपण म्हणतो mmOf. तर अशा प्रकारे आपण आज काय बघितलं, ब्लड प्रेशर म्हणजे काय, कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी मेजर करतात, तसेच सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय. ओके, तर अशा प्रकारचं छोटंसं प्रॅक्टिकल होतं. तर अशाच प्रकारे आपण वर्षभर बऱ्याच गोष्टींचं प्रॅक्टिकल करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.